हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळेजण? तर चला, आजचा ब्लॉग आहे घरातली साफसफाई. का तर गणपती आलेत, त्यामुळं गणपतीची साफसफाई तर करणंच आहे. त्याच्यामुळं तर चला, तर आजचा ब्लॉग बघा काय होतं काय नाही. तर मी तर आज सोमवार असल्यामुळं सगळाच पसारा काढलेला होता घरातला, त्याच्यामुळं काय हेच नव्हतं. मग सकाळच भांडी वगैरे सगळा राडा काढून ठेवलेला. श्रेया पण घरी होती. मग श्रेयाला मेकअपचं आरसाचं पूर्ण तिला सांगितलं त्यातलं सगळं सामान काढ व्यवस्थित. तिने मग बेडवरती सगळं ठेवलं. मग मी पडदे वगैरे सगळेच धुवायला टाकले होते. का तर म्हटलं आज सगळंच जेवढं होईल तेवढं करायचं. परत 2-3 दिवसच राहिले होते गणपती. मग मला परत कस्टमर असतात, त्याच्यामुळे मला घरी राहता येत नाही. आणि शुभम पण कामावरनं, त्यांना पण सुट्टी नसते, दुपारी येईल तेव्हाच मग काय असेल ते. त्याच्यामुळं मग सगळंच काढलेलं होतं. मग जेवढं होईल तेवढं आम्ही दोघींनी केलं. ती कंटाळा आले की बसायची. का तर खूप कंटाळलो आम्ही, खूपच म्हणजे घरात हे झालेलं होतं. तर मला शॉपमुळं काही वेळ बी भेटत नाही घरातलं. मग सगळंच आज एका दिवसातच काढलं. जाळ्या वगैरे सगळं झाडायचं होतं आणि गणपतीची पण तयारी करायची होती. बेडरूममध्ये टेबल होता, तो बी बाहेर आणायचा होता आणि आम्हाला दोघींना काही तो उचलू शकत नव्हता. त्याच्यामुळं मग त्याची तयारी चालू होते. मग जेवढं होईल तेवढं तिने केलं, जेवढं होईल मला तेवढं मी केलं. परत मग कपडे पण मशीनला लावले, पडदे वगैरे सगळेच. जरा म्हटलं सगळे एकदाच होईल. मग त्याच्यानंतर मग परत थोडा झाडांना गॅलरीमध्ये पण डबे वगैरे सुकायला ठेवलेले, कपडे वगैरे सुकायला अगोदरचे ठेवलेले. गॅलरीत झाडं होती, त्यांना पण पाणी वगैरे थोडंसं हे केलं. त्याच्यानंतर शुभम दुपारी आल्यावरती त्या दोघांची तयारी चालू होती गणपतीची, डेकोरेशनची. मग दोघांचं चाललं होतं, हे असं नको, ते तसं नको, हे नको. मग त्याच्यानंतर श्रेयाचं ठरलं की आपण विठ्ठलाचं करूया. मग त्यांच्या दोघांची तेच तयारी चालू होती, कसं करायचं, काय करायचं. त्याच्यामुळं मग त्यांनी शेवटी फायनली ते केलंच. का तर तिचे दरवर्षी सारखं एकच म्हटल्यावरती नको म्हटलं मी, वेगळं काहीतरी असून द्या. मग त्याच्यामुळं त्यांच्या दोघांचे ते चालूच होतं. मग त्यांनी दोघांनी फायनली ते केलं. परत लायटिंगचं आलं. मग लायटिंग ते चिटकवले आहे, ते खूपच म्हणजे कॉस्टलीच होतं ते बनवणं हे. पण त्या दोघांनी डोक्याने बनवलं. त्यात मी मध्ये हे असं नको, ते तसं नको. शेवटी ते झालं. मग फायनली आम्ही डेकोरेशनचं पूर्ण केलं दोघांनी पण. हे इकडं ठेव, ते तिकडं ठेव, ही लाईट अशी लाव, ती लाईट तशी लाव. म्हणजे जास्त तिला वर काही करायचं नव्हतं. त्याच्यामुळं मग तिचं ते चालूच होतं. मग संध्याकाळ झाल्यावर ते मग आम्ही खूपच कंटाळलेलो. 11 वाजलेले आम्हाला, 11-12-1 वाजलेले. मसाले भात मस्त केला, जेवण वगैरे केलं. मग आम्ही फायनली झोपलो. तर चला, आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर करायला नक्कीच विसरू नका. चला, बाय, गुड नाईट सगळ्यांना.